राम सिया राम जय जय राम। प्रसंग रामायणातला आहे। मला तुम्हाला माझ्या भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम समजावून सांगायचं राजुरी, ऐका। रामायणातला प्रसंग आहे। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 भावंड। खरं तर भगवंताचे खेळ फार अद्भुत आहेत। रामललाचे ईश्वरी अवताराचे खेळच अद्भुत। भगवान जेव्हा खूप लहान होते ना, राम भगवान खूप छान छान चालायचे। ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत, बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत, किलकी किलकी गिरत भूमी लटपटाय। भगवंताचे खेळ अद्भुत आहेत। भगवान लहान होते। आकाशातला चंद्र पाहिला, नवगण राजुरी ऐका। आकाशातला चंद्र रामचंद्रानं पाहिला आणि राम भगवान म्हणतात, मा मला तो आकाशातला चंद्र खेळायला दे ना। माई कौशल्या म्हणते, राघव आकाशातला चंद्र तुम्हाला खेळायला देणं ही माझ्या बसची गोष्ट नाही आहे, ही मला शक्य नाही। हे मेरी बस की बात नाही भगवान लाला। ते आकाशातला चंद्र मी नाही देऊ शकत, मला नाही देता येणार तो आकाशातला चंद्र तुम्हाला खेळायला। कोणीतरी साधू बोलले, आई तुला आकाशातला चंद्र राघवाला खेळायला देणं काहीच कठीण नाही आहे। म्हणे कसं काय? म्हणे तू रामचंद्र पृथ्वीवर आणला, या चंद्राची काय कथा आहे? हा चंद्र देणं तुला काय कठीण? भगवंताचे खेळ अद्भुत आहेत। छोटेसे भगवान, छोटेसे लखनलाल, भरत भैया, शत्रुघ्नजी 4 भावंड राजभवनाच्या समोर खेळ खेळण्यासाठी आले। दृष्टांत कान देऊन ऐकला तर खूप तुम्हाला अंतःकरणाला समाधान वाटेल, पण लक्ष देऊन ऐकावं लागेल। राम भगवान म्हणतात, आपल्याला खेळ खेळायचा चेंडूचा। 4 जण आहेत, खेळायला सगळे तयार आहेत, पण राम म्हणतात, हे पहा खेळासाठी 2 गटांची गरज आहे। 2 गट पटकन तयार करा। लक्ष्मणजी फार सावध आहेत, सजग आहेत। का? शेषाचा अवतार आहेत, सापा एवढं कोणी सतर्क नाही आहे। लक्ष्मणजी फार सतर्क, दादा 2 गट तयार करा। हे जरी खरं असेल तरी मला तुझ्या गटात घ्यायचा असेल तरच हा लक्ष्मण खेळा, तर आत्ताच बाजूला निघालो, मी काही खेळ खेळणार नाही। लक्ष्मणजी एवढी प्रचंड श्रद्धा आहेत की ते खेळातही रामाच्या विरोधात जायला तयार नाही। वास्तव नव्हतं, ते खेळ होता, पण खेळातही रामाच्या विरोधात जायला तयार नाही, एवढी प्रचंड श्रद्धा लक्ष्मणजी आहेत। लक्ष्मणा रागाला जाऊ नको, तुला माझ्या गटात घेतो। लक्ष्मणजीला स्वतःच्या गटात घेतलं देवानं, खाली राहिले 2। आता गट तयार करा म्हणायची गरजच नाही, एका बाजूला 2 झाले, खाली शिल्लक राहिले 2। पण राम एवढे समजदार आहेत किंवा राम एवढा मनाचा विचार करताय। राम म्हणतात, भरत उरलेला गट जर तुला मान्य असेल तरच खेळ खेळू, नाही तर इथंच खेळ मोडू। भरतजी म्हणतात, देवा तू जिथं ठेवशील तिथं मी उभं राहायला तयार आहे, फक्त तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे। तुझ्या खेळासाठी, तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी देवा मला विरोधी गटात जरी उभं राहायची वेळ आली ना तरी मी तयार आहे। याला समर्पण म्हणतात। समर्पण, देवा तुला जसं ठेवायचं तसं ठेव, तुझ्या समाधानासाठी, तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी माझी तयारी आहे। माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी ऐका। चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूँगा मैं, तेरा ही था तेरा ही हूँ, तेरा रहूँगा मैं। चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूँगा मैं। भगवान तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी मला कुठेही उभं राहायची वेळ आली तरी चालेल। विरोधी गटात भरतजी उभे आहेत, त्यांचा समर्पणाचा भाव आहे। कोणीतरी भरतजीला बोललं, भरतजी देवाच्या विरोधी गटात उभे राहणार आहात, पराभवाशिवाय दुसरं काहीही तुम्हाला मिळणार नाही। राजुरी दृष्टांत कान देऊन ऐकला तरच समजेल तुम्हाला, तुमचं अंतःकरण सुखावेल। आणि जर तुम्ही
अंतःकरणानं हा दृष्टांत ऐकला नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही याच्यातलं. ऐका, भरतजी विरोधी गटात उभे आहेत. कोणीतरी बोललं भरतजीला, भरतजी काय मिळणार आहे तुम्हाला? विरोधी गटात उभे आहात, पराभवाशिवाय दुसरं काहीही तुमच्या वाट्याला नाही, तुम्ही हरणार आहात. भरतजी म्हटले, हार जीत ही नंतरची गोष्ट आहे, पण आम्हाला काय मिळणार हे विचारताना तुम्ही ऐका, देवाच्या गटात राहणाऱ्याला जे भेटणार नाही ते आम्हाला विरोधी गट व्हायला मिळणार आहे. म्हणे काय? म्हणे देवाच्या गटात राहणारे प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील, पण आम्ही विरोधी गटवाले प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू. याच्यापेक्षा मोठा अलभ्य लाभ कोणता आहे? आणि त्याचं तोंड पाहण्याचा फायदा ऐका. काकड्यात गातो आपण, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, एवढं त्याचं तोंड पाहण्याचा फायदा आहे. खेळ चालू झाला. भरतजी पायानं चेंडू उडवत होते, जोरात जोरात चेंडू उडवायचे. चेंडू रामाच्या जवळ जायचा आणि 2 हात दूर थांबायचा. राम पावलं चालत पुढे यायचे, चेंडू उचलायचे आणि भरतजीकडे फेकायचे. आलेल्या चेंडूला भरतजी खूप जोरात लात मारायचे आणि पुन्हा राम भैयाकडे चेंडू पाठवायचे. पण चेंडू जायचा देवाच्या जवळ, 2 हात दूर थांबायचा. रामलाला 2 पावलं चालत यायचे, चेंडू उचलायचे आणि पुन्हा फेकायचे. कोणीतरी बोललं भरतजीला, भरतजी जिंकायचंय तुम्हाला म्हणून एवढ्या जोराजोरात चेंडूला लाथ मारता? जिंकायचंय तुम्हाला? भरतजी म्हणतायत, मला जिंकायचंय म्हणून मी याला जोरात लाथ मारत नाही. मग या चेंडूला जोरात लाथ मारून मी परब्रह्माच्या जवळ पाठवतोय, त्या ईश्वराच्या जवळ पाठवतोय. पण हे एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाच्या जवळ जातं 2 हात दूर थांबतं. देवाच्या जवळ पाठवूनही जे देवापासून 2 हात दूर राहतात ते लाथाचेच मालक असतात, म्हणून याला मी लाथ मारतोय. आणि हे आपल्याला सुद्धा शिकायचं आहे. साधू संत महात्मे मंडळी आपल्याला देवाच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न करतात, पण जे देवाच्या जवळ ढकलूनही देवापासून अंतर ठेवून राहतात ते लाथाचेच मालक असतात. भरतजी म्हणतात, हा लाथाचा मालक याला देवाच्या जवळ पाठवतोय, पण हा देवाजवळ जात नाही, समर्पण करत नाही, तिथे अंतर ठेवून उभा राहतोय. हा लाथाचा मालक आहे. कोणीतरी बोललं, भगवान मग जशी भरतजी लाथ मारतात तुम्ही पण तशी लाथ मारा ना. भगवान म्हटले, नाही, माझा भरत साधू आहे, माझा भरत संत आहे. संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, भलेही तो माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही, रस्त्यात थकला, थांबला, नाही पोहोचू शकला, तर मी त्याच्यापर्यंत चालत जातो आणि त्याला माझ्या हातामध्ये उचलून घेतो. हा देवाचा प्रेम भाव आहे. कैसा त्राईसा. देव स्वतःच जागा सोडतो, भक्तासाठी चालत येतो पुढे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, तर ऐसा प्रेम भाव. आणि भगवान परमात्मा भक्तावर प्रेम करत असताना भक्ता बाबतीमध्ये त्याला काय काय करावं असं होतं, तो स्वतःच देव पण विसरतो. अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान देऊन तो अर्जुनाचा गुरु झाला नवल नाही, तो जगद्गुरु झाला. कृष्ण वंदे जगद्गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवान स्वतःचं देव पण विसरला, त्यानं गुरुपद भूषवलं भक्तासाठी. भगवान परमात्मा पहा, भक्ताचा अंतःकरणही वाचतो. अभंगाचं 2रं चरण.
पुरवी वासना आणती ते आपणा पाशिणाव्या. कोणी म्हणत असेल आपण देवाची एवढी भक्ती करतो, मग आपलं मन, आपली भावना, आपली भक्ती त्याला कळत असेल का? त्याच्यापर्यंत पोहोचत असेल का? त्याला आपलं मन कळत असेल का? सगळं कळतं, त्याला सगळं कळतं. भक्ताचं अंतकरण वाचण्याचं काम भगवान परमात्मा करत असतात. पडिये देहभाव पुरवी वासना. हे तुम्हाला कळावं. उदाहरण सांगते, पण वेळ जाईल त्याच्यामध्ये थोडासा. बाबा जाऊ द्यायचा का वेळ थोडा? तर ऐका, दृष्टांत फार सुंदर आहे. रामायणातला प्रसंग आहे. राम भगवान यांनी, राम रावणाचं युद्ध झालं ना, त्या युद्धामध्ये खूप, म्हणजे ते युद्ध पाहण्यासाठी देवादिकांची सगळ्यांची गर्दी. राम रावणाचं युद्ध, रामाचं जे सैन्य होतं, रामाचा जय जयकार, रावणाचं सैन्य, रावणाचा जय जयकार, सगळे जयकारा करत होते. प्रभू रामचंद्र भगवान की. रेंजमध्ये नाहीत का तुम्ही? थोडं ताकदीनं म्हणा जय, फक्त जयच म्हणायचं. प्रभू रामचंद्र भगवान की. ताकदीनं. प्रभू रामचंद्र भगवान की. वानर सेना प्रभू रामचंद्र भगवान की. वानर सेना म्हणत होती प्रभू रामचंद्र भगवान की. राक्षस सेना रावण महाराज की. शाबास. रावणाचा जय म्हणू नका. तर रावण मारला देवानं. राम अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर खूप रामाचा राज्याभिषेक झाला, सगळे भेटायला आले. मग जनकजीनं प्रस्ताव टाकला की काही दिवस विश्रांतीसाठी या म्हणून सासरवाडीला. शहाणा जावाई सासरवाडीच्या फोनला हॅलो म्हटलं की लगेच आलो म्हणत नाही. शहाणा जावाई. जावाईचे पण प्रकार आहेत. दूर जवाई खुदा समान, गाव जवाई आधा, और घर जवाई रिकाम्या जागा तुम्हीच भरा. तर राम म्हटले नकोय, मला काही येणं होणार नाही, पण खूप आग्रह होता जनकजीचा या. मग जायचं ठरलं एक दिवसासाठी. राम आता जाणार आहेत जनकपूरला. सगळं वानर सैन्य रामाकडे येत आहेत. भगवान आम्हाला पण घेऊन चाला, कारण जेवढा तुमचा थाट होईल तेवढा आमचा पण तिथे थाट सन्मान होईल. आम्हाला देखील तुमच्या सासरवाडीचा मानपान घ्यायचा, आम्हाला येऊ द्या. राम म्हटले ही माकडं आहेत, यांना घेऊन जाणं म्हणजे तिथं आपण आपलं किंमत कमी करून घेण्यासारखं आहे. कारण हे काही नीट राहणार नाहीत, बसणार नाहीत. ह्या झाडावर जा, त्या झाडावर जा, या घरावरून त्या घरावर जा, कोणाचे झाडं तोडतील, बकऱ्या सोडून देतील. ही काही माकडं चांगली आहेत का? चंचल यांचा स्वभाव आहे. तर मग राम म्हटले मी तुम्हाला घेऊन जाणार नाही. वानरांनी जामवंतजींना गाठलं, काका आम्हाला पण येऊ द्या ना. काका म्हटलं रे आपली जात अशी आहे, झाड पाहिलं की झाडाची फांदी तोडणार. मग आपण जर तिथे जनकपूरमध्ये विध्वंस केला तर राम भगवंताला खूप वाईट वाटेल, चांगलं नाही वाटणार. सासरवाडीमध्ये असला गोंधळ काही कामाचा नाही, म्हणून आपल्याला घेऊन जात नाहीत. नाही म्हणे काका आम्हाला येऊच द्या. म्हणजे तुम्ही शिस्तीत राहणार याचा प्रूफ काय? म्हणे 2 दिवस आमच्यावरती प्रॅक्टिकल प्रयोग करा. तुम्ही जे करणार तेच आम्ही करणार. अजिबात आम्ही आगाऊ कृती करणार नाही. तुम्ही बसले की आम्ही बसणार, तुम्ही उठले की आम्ही उठणार, तुम्ही कान खाजवला का तरच आम्ही कान खाजवणार. आम्हाला किती खुजली आली तरी आम्ही खाजवणार नाही. ठरलं त्यांचं. 2 दिवस जरूर काय शाळेची कवायत चालू आहे, असला प्रॅक्टिकल प्रयोग त्यांच्यावरती. जामवंतजीनं हात उंच केला की तोच यांचा पण उंच हात. जामवंतजीनं डावा हात उंच केला की वानरांचा डावा हात उंच. जामवंतजीनं शेपटी खांद्यावर घेतली की सगळ्यांच्या शेपट्या खांद्यावर. जामवंतजीनं कान खाजवला की सगळे कान खाजवायचे, भरी खुजली नसली तरी पण. जामवंतजी म्हटलं काय छान वानर आहे ती, कधी यांच्यातला हा गुण आपण पाहिलाच नाही. मग रामाला सांगितलं भगवान काळजी करू नका, मी जे करणार तेच हे करणार, हे अजिबात आगाऊपणा करणार नाही. यांना घेऊन जायला काही हरकत नाही. काका विचार करून ठरवा तुम्ही, बिंदास्त राहा राघव, काळजी करू नका. मग निघाले सगळे सासरवाडीला रामाच्या. सगळ्यात पुढे राघवाचा रथ. जामवंतजीच्या पाठीमागे सगळी सेना, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आणि एवढे ना जामवंतजीचा ज्या अँगलमध्ये पाय पडेल ना त्याच अँगलमध्ये पाय सोडत होते खाली. जामवंतजीचा जो हात पुढे जाईल तोच यांचा हात पुढं. जामवंतजी खाली वाकले की हे पण खाली वाकणार, कारण नसताना सुद्धा. जामवंतजीने शेपटी खांद्यावर टाकली की सगळ्यांनी शेपट्या खांद्यावर टाकली. राम सोडता यांनाच पाहायला जास्त गर्दी. जनकपूरमध्ये पोहोचले
आणि जनकपूरमध्ये जनकजीनं ही शिस्त पाहिली. जनकजी म्हटले, असली शिस्तीतली सेना होती म्हणून तर रावण मारला माझ्या जावयानं. राम म्हटले, ही सेना शिस्तीत आहे तोपर्यंत बरं आहे, आगे आगे देखो होता है क्या. पुढे पुढे गेल्यानंतर आणखी काय काय होतंय पाहू. मग रामाचे हातपाय धुवायला गरम पाणी, सगळ्या वानरांना गरम पाणी. वानर म्हटले, काय थाट आहे जावयाचा. रामरायाचे पाय पुसले की सगळ्यांचे पाय पुसले. रामरायाची आरती ओवाळली की सगळ्या वानरांची जिंदगीत पहिली बार कुणीतरी त्यांची आरती ओवाळली होती. रामाला तिलक केला की सगळ्यांना तिलक केला. औक्षण केलं सगळ्यांचं, बसायला पाट, ताटाला पाट, पाठीला पाट. मग जेवणाची सुरुवात. सगळ्यांच्या समोर पात्र ठेवली. पात्रच खाणारी जात. पण जामवंतजीनं सांगितलं, हाताची घडी तोंडावर बोट. सगळ्यांच्या हाताच्या घडी तोंडावर बोट. तोंडाला पाणी सुटत होतं पात्र पाहून. पाला खाणारे तरी पण असे घट्ट तोंडाला बोट लावलेलं. मग पात्रामध्ये 56 प्रकारचे पक्वान्न. मग फळांचे कटोरे, आंबा, द्राक्षे, चिकू, मोसंबी, संत्री, पेरू, सगळे सगळे प्रकारचे फळं ताटाला लागलेले. मग जेवण चालू. जामवंतजीनं ताटाला पाणी फिरवलं की सगळ्यांनी ताटाला पाणी फिरवलं. जे लाईनशीर होते त्यांनी बरोबर फिरवलं, पण जे अपोजिट होते त्यांनी उलटं फिरवलं. पण फिरवलं ताटाला पाणी. ताटाला पाणी फिरवलं. आता जेवण चालू झालं. पण वानर आहेत, निसर्गात हा फळांची आवड असते. जामवंतजी फळ घेणार तेच सगळेजण फळ घेणार. जामवंतजीचीच कृती पाहून सगळेजण करणार होते. तर जामवंतजीला तर लक्षच नाही फळं पाहून समोर की हे आपल्याकडे पाहून फळं खाणार आहेत म्हणून. जामवंतजीनं पहिला आंबा उचलला. जामवंतजीनं आंबा उचलला की सगळ्या वानरांनी आंबाच उचलला. आता योगायोग असा, जामवंतजीच्या ताटाला लागलेला आंबा कमी पिकलेला होता. जामवंतजीनं आंबा दाबला पण कोय काही बाहेर निघाला. जामवंतजी म्हटले, हिची एवढी हिंमत. राम रावणाच्या युद्धात माझ्यासारखा ताकदीचा योद्धा नव्हता आणि ह्या आंब्याच्या बाहेर कोय निघत नाही. हिची एवढी हिंमत. जामवंतजीचं लक्षच नाही हे आपल्याला पाहून सगळं करणार. जामवंतजीनं जे आंबा दाबला ते कोय उंच सटकले. आणि जामवंतजीनं आंबा दाबलेला पाहून सगळ्यांनी आंबाच दाबला. सगळ्यांच्या कोया उंच गेल्या. जामवंतजीचं लक्ष कुणाकडेच नाही की किती कोया उंच गेल्यात म्हणून. जामवंतजी म्हणतात, या कोयची एवढी हिंमत ही मला सोडून एवढ्या उंच जाते, पकडतो तुला. मारली छलांग. जामवंतजीनं जशी उडी मारली तर सगळ्या वानरांनी धडाम धुडूम उड्याच मारल्या. हे त्याची कोय पकडतं, ते त्याची कोय पकडतं. हे ह्याला डिशूम, ते त्याला डिशूम. सगळ्या ताटाचा विस्कोबा, सगळी पक्वान्नाची उधळधान केली. सगळा अन्नाचा नासाडा. कोणीच ऐकायला तयार नाही. हे त्याची कोय पकडतं, तो त्याचा आंबा घेतो. जामवंतजी म्हणतात, थांबा थांबा. पण जामवंतजीचं ऐकतंय कोण आता. राम लज्जित झाले. राम म्हणतात, काका काय सांगितलं होतं तुम्हाला. काकांनी मान खाली घातली. पण राम लाजले, लज्जित झाले. हे जनकजीच्या लक्षात आलं. जनकजीनं रामाला जवळ घेतलं. राघवा, काळजी करू नका, मी सगळं समजून घेतो. मी समजून घेतो, तुम्ही मनाला खाऊ नका. रामरायाला जवळ घेतलं. ऐका राजुरी. आणि भगवंताला जनकजीनं हृदयाला लावलं. असा हात फिरवला. जनकजी राघवाला डोक्यावरनं हात असा फिरवताय, परब्रह्म हृदयाला लावलेला आहे. ते दृश्य पाहिलं जामवंतजीनं आणि मनात भाव निर्माण झाला. काय भाग्यवान आहात जनकजी, परब्रह्म तुम्ही हृदयाला लावलंय. किती भाग्यवान आहात. असं भाग्य मला मिळेल का. हा भाव मनात झाला आणि रामरायानं वाचला, पडिये देह भाव. वाचला भाव. काका तुमची इच्छा पूर्ण करेल, पण पुढच्या जन्मात. मग राम अवतार संपला, कृष्ण अवतार चालू झाला. द्वापार युगामध्ये समंतक मनाच्या शोधामध्ये कृष्ण भगवान थेट जामवंतजीपर्यंत जाऊन पोहोचले. द्वापार युगातही जामवंतजी होते. जामवंतजीकडे समंतक म्हणून तो त्यांनी त्यांच्या मुलीला दिलेला होता. भगवंतानं कृष्ण रूपामध्ये 28 दिवस युद्ध केलं जामवंतजीच्या सोबत. आणि हृदयावरचा छापा जेव्हा पाहिला शेवटच्या ठोक्याला, वैजयंती माळगळा श्री वत्सलांचन विष्णुदास नामाईने दावी लिखून हृदयावरचा छापा पाहिला आणि हातातलं शस्त्र टाकून दिलं. हात जोडले जामवंतने, देवा ओळखलं मी तुम्हाला, पण कसं रूप धारण केलं. म्हणे मी कृष्ण रूपामध्ये अवतार कार्य करतो या द्वापारयुगात. तुमच्यापर्यंत मणी आलाय, त्या मण्याच्या शोधार्थ इथपर्यंत आलो, तो मणी मला द्या. काका भगवान, मणी माझ्या मुलीला दिलेला आहे आणि मुलीला दिलेली वस्तू वापस देता येत नाही. एक काम करा, माझी मुलगी तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारा, तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. जामवंती ही जामवंत काकांची मुलगी. जामवंतीचं कृष्ण भगवंताचं लग्न झालं. म्हणजे अर्थार्थी भगवान जामवंत काकाचे काय झाले, जावाई झाले. आणि त्यांना पाठी लावताना तसंच दृश्य
भगवंताला जामवंतजीनं हृदयाला लावलं आणि डोक्यावरनं हात फिरवला. आता त्या प्रसंगाची आठवण आली. कोणत्या? जनकजीनं जेव्हा रामाला हृदयाला लावलं होतं तेव्हा तो त्यांचा भाव पूर्ण झाला. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवारया. योगक्षेम त्याचे जाणी जड भारी पण वाट दावी करी धरोनिया. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे तो पहावे पुराणी विचारोणी. विठोबा